नमस्कार. आज आपण बनवूया मस्त अशी पालकची कुरकुरीत भजी. भजी बनवण्यासाठी मी मूठभर स्वच्छ धुवून इथं पालकची पाने घेतली आहेत. ती आता आपण बारीक चिरून घेऊ. आपल्याला छान बारीक चिरून घ्यायची आहे. छान आता बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे बेसन. अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे. आपले भजी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ घेतलेले आहे, ते पण घालून घेऊया. अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. कोथिंबीर घालून घेऊया. थोडी हिरवी मिरची, लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळदी पावडर, जिरा आणि ओवा. ओवामुळे आपल्या भज्याची चव पण येते आणि पचायला पण छान असतो. आता आपण याला छान मिक्स करून घेऊया. बेसन आणि तांदळाचे पीठ छान पालकला लागले पाहिजे. आता छान मिक्स झालेले आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालूया. आपल्याला जास्त पाणी नाही घालायचे, कारण आपल्या पालकमध्येच पाणी असते. मी फक्त 2 चमचे पाणी घातलेले आहे. आता छान याला मळून घेऊया. याप्रमाणे आपल्याला भज्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. छान तयार झालेलं आहे. आता आपण गरम गरम तेलात भजे घालूया. जेवढ्या साईजचे पाहिजे तेवढ्या साईजचे घालून घेऊया. तेल छान गरम झालेले आहे. जेवढे बसतील तेवढे आपण घालून घेऊया. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. भज्याचा तेल आपल्याला सोनेरी येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिट. नंतर आपल्याला पलटी घ्यायची आहे. आता आपण पलटी करून घेऊया. दोन्ही पण बाजूने छान आपण तळून घेऊया. भज्याचा कलर छान ब्राऊन झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. याचप्रमाणे आपण सर्व भजे बनवून घेऊया. आपले भजे आता सर्व तळून झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही पण भजे बनवू शकता. खूप मस्त लागतात. मस्त अशी पालकची कुरकुरीत भजी इथे तयार आहेत. माझा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.